उन्हाळा आला की नेहमीच्या मसालेदार भाज्या नकोशा वाटतात. शिवाय पालेभाज्यांचाही तुटवडा असतो. तर अशा वेळी ताटामध्ये चटपटीत आणि ताजं असं लोणचं असलं म्हणजे 2 घास जास्तीचेच जातात. कमीत कमी तेलाचा वापर करून असं हे आंबट गोड लोणचं आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी यात 4 तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. तोतापुरीच घ्याव्या असं काही नाही, कोणत्याही कैऱ्या आपण वापरू शकता. पण कैऱ्या घेताना अशा ताज्या आणि कडक घ्यायच्या. तर या कैऱ्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या. साधारण अर्धा तास जरी बुडवल्या तरीही त्यातली बरीचशी उष्णता कमी होते. आता या कैऱ्या मी बाजूला काढून एका कापडाने स्वच्छ अशा पुसून घेते. लोणचं बरेच दिवस टिकावे यासाठी या कैऱ्या कोरड्या करणं फार गरजेचं आहे. खरं तर हे साठवणीचं लोणचं नाही, तरीही साधारण 1 महिना तरी टिकावं यासाठी या छोट्या छोट्या काळजी घ्यायची. साठवण्याच्या लोणच्यासाठी आपण साधारण मध्यम आकाराच्या फोडी करतो, पण आजचं मात्र हे इन्स्टंट लोणचं आहे. एका दिवसामध्येच हे लोणचं आपण मुरत ठेवणार आहोत. तर त्यासाठी फार मोठ्या फोडी न करता शक्य तेवढ्या अशा बारीक फोडी करायच्या, म्हणजे एका रात्रीत अगदी व्यवस्थित मुरल्या जातात. तर हे बघा, कैरीचा देठ काढायचा, आतील बी काढायची आणि अशा पद्धतीने शक्य तेवढ्या बारीक फोडी करायच्या. तर याच पद्धतीने 4ही कैरींच्या मी फोडी करते. या अशा फोडी करून झाल्या की त्या फार वेळ हवेवर न ठेवता लगेच एखाद्या भांड्यामध्ये घालायचं. तर इथे भांडं वापरताना सुद्धा स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं. तर यामध्ये या सर्व कैरीच्या मी फोडी घालते. आता यामध्ये सर्व साहित्य घालताना शक्यतो एकाच आकाराच्या चमच्याने घालायचं, म्हणजे याचं प्रमाण बिघडत नाही. तर 4 कैऱ्यांसाठी बरोबर 2 चमचे मीठ पुरेसं होतं. सोबतच पाव चमचा भरून हळद घालायची. हे हळद आणि मीठ या कैरीला छान असं लावायचं आणि नंतर ही कैरी साधारण अर्धा तास तरी झाकण ठेवून बाजूला ठेवायची. चमच्याने मिसळू शकता किंवा असं टॉस जरी केलं तरीही लगेचच हे सर्व छान असं एकत्र होतं. आता यावर झाकण ठेवून मी बाजूला ठेवते. साधारण अर्धा तासानंतर हे उघडून पाहिलं तर बघा, यातील हळद मिठाला थोडंसं असं पाणी सुटू लागलं. सोबतच कैरीमध्ये छान असं मुरलंय. आता याला फोडणी देण्यासाठी 3 चमचे तेल गरम केलं. 4 कैऱ्यांसाठी मध्यम आकाराचे 3 चमचे तेल पुरेसं होतं. हे तेल असं धूर येईपर्यंत कडकडीत गरम करायचं. आता मात्र लगेच यामध्ये मसाले घातले तर ते करपू शकतात, त्यामुळे हे तेल थोडंसं असं कोमट होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये पुढचे मसाले घालायचे. तर सुरुवातीला इथे मी 1 चमचा भरून मोहरी घातली. मोहरी चांगली तडकू द्यायची आणि मग यामध्ये मेथी दाणे घालायचे. तर साधारण 10-12 मेथी दाणे घातलेत, यापेक्षा जास्त घालू नये. हे मेथी दाणे सुद्धा खमंग असे भाजले गेलेत. आता यामध्ये पुढचं साहित्य घालू. ताज्या लोणच्यामध्ये अशी हिंगाची चव खूप छान येते, त्यामुळे पाव चमचा भरून हिंग घालायचा. हिंग सुद्धा हलकासा असा तडकला की नंतर यामध्ये मोहरीची डाळ घालायची. आपल्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर नेहमीची जी मोहरी असते ती मिक्सरला ऑन ऑफ करत फिरवायची आणि मग ती डाळ यामध्ये घालायची. 4 कैऱ्यांसाठी 4 चमचे डाळ पुरेशी होती. ही डाळ सुद्धा चांगली अशी तडकू द्यायची. मस्त खमंग अशी फोडणी बसली. पण अजूनही तेल जर फार गरम असेल तर लगेच यामध्ये मसाला किंवा लाल तिखट घालू नये, नाहीतर ते करपू शकतं. फोडणीवरचे असे हे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले की समजायचं तेल बऱ्यापैकी कोमट झालं. यामध्ये मिरची पूड घालताना सुद्धा आपल्याला जसं कमी जास्त तिखट हवं त्याप्रमाणे घालायची. शक्यतो 4 कैऱ्यांसाठी 2 चमचे मिरची पूड पुरेशी होते. मिरची पूड अशी कोमट तेलामध्ये परतली म्हणजे ती जळत नाही, शिवाय लोणच्याला रंग सुद्धा फार सुरेख येतो. तर हे बघा, कोणताही विकतचा मसाला न आणता घरच्या घरी आपला हा लोणच्याचा मसाला किंवा खार तयार झाला. आता मात्र घ्यायची काळजी म्हणजे हे गरम गरम मसाला लगेच या कैऱ्यांमध्ये घालायचा नाही. साधारण 20-25 मिनिटांनंतर हे मिश्रण पूर्णपणे असं थंड झालं. आता हे आपण कैरीच्या फोडीमध्ये घालू शकता. हे इन्स्टंट लोणचं आहे, साठवणीचं नाही किंवा फार दिवस टिकणारं सुद्धा नाही, त्यामुळे यामध्ये मी तेलाचा कमीत कमी वापर केला. तर हा सर्व मसाला या कैरीच्या फोडीमध्ये घालायचा. आता हे सर्व एकसारखं चांगलं मिसळायचं, म्हणजे कैरीच्या प्रत्येक फोडीला हा मसाला पूर्णपणे लागायला पाहिजे. हा मसाला चांगला असा मिसळून झाला की मग यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे चमचाभरून साखर किंवा गूळ घालावी. खरं तर साखर किंवा गूळ घालणं अगदीच
काहीच कंपल्सरी नाही, पण थोडीशी आंबट गोड अशी चव हवी असेल तर यामध्ये 1 चमचा भरून गूळ घालावं. इथे मी ही तोतापुरी कैरी वापरली जी फारशी आंबट नसते, त्यामुळे फक्त 1 चमचा गूळ पुरेसं होतं. आपण जर जास्त आंबट कैऱ्या वापरल्या असतील किंवा घरामध्ये गोड लोणचं आवडत असेल तर मात्र 2 ते 3 चमचे गूळ सुद्धा वापरू शकता. गूळ घातल्यानंतर हे सर्व लोणचं पुन्हा असं वर खाली करायचं. आता मात्र हे लोणचं लगेच वापरायला न घेता साधारण 1 रात्रभर यावर झाकण ठेवून मुरत ठेवायचं. कैरीच्या फोडी बघा अगदी बारीक केलेल्या आहेत, त्यामुळे एका रात्रीमध्ये हे लोणचं छान असं मुरलं जातं. तर दुसऱ्या दिवशी झाकण काढल्यानंतर हे लोणचं बघा, यामध्ये आपण फारसं तेल घातलं नव्हतं तरी सुद्धा छानपैकी यामध्ये खार तयार झाला आहे. लोणच्याला बराचसा मसाला सुटलाय. 4 मध्यम आकाराच्या कैऱ्यांसाठी मसाल्याचं एवढं हे प्रमाण असलं म्हणजे हे लोणचं छान असं रसरशीत होतं. आपण हे साठवणीचं लोणचं केलं नाही तरी सुद्धा अशी पद्धत वापरून केलं म्हणजे हे लोणचं साधारण 20 ते 25 दिवस तरी अगदी सहज टिकतं. उन्हाळ्यामध्ये मस्त ताज्या कैऱ्या येऊ लागतात, तर त्या कैऱ्यांपासून असं ताजं आणि चटपटीत लोणचं बनवायचं असेल तर या पद्धतीने आपण बनवू शकता. तर रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवलेलं हे चटकदार असं लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.